9th व्हिडिओ हा युजफुल आहे 11वी आणि 12वीच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी. व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये MCQ एक्झामची लिंक दिलेली आहे. तुम्ही सर्वांनी जे जे विद्यार्थी व्हिडिओ पाहतील त्यांनी परीक्षा देणं आवश्यक आहे. पहा, तसंच तुम्हाला जर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा 12th सायन्सचा 10th नंबरचा चॅप्टर फक्त हाच चॅप्टर डाउनलोड करायचा असेल पूर्ण पुस्तक डाउनलोड करण्याच्या ऐवजी तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण प्रिपरेशन मेथड्स ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह शिकत आहोत. पहिली मेथड पाहिली आपण फ्रॉम अल्कोहोल्स. आज दुसरी मेथड पाहत आहोत आपण फ्रॉम अल्किन्स. ही मेथड जशीच्या तशी आपण 11वीला पण शिकली होती. 11वीच्या सिलेबसमध्ये सुद्धा आहे, नवीन सिलेबसमध्ये. आता अल्किन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेले कंपाऊंड. मग ह्या अल्किनचे दोन पार्ट केले आपण सेंटर पासून, तर आपल्याला हे दोन पार्ट भेटले की जे दोन्ही सारखेच आहेत दिसायला. हा अल्किन घ्या आणि ह्याचे दोन तुकडे करा, हे दोन वेगवेगळे पार्ट तयार झाले. मग अल्किनला कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधून कट केल्यानंतर जे दोन फ्रॅगमेंट्स भेटतात त्याच्यावरून आपण अल्किन्सचे प्रकार पाडू शकतो. जर सारखे फ्रॅगमेंट्स असतील तर सिमेट्रिकल अल्किन, जर वेगवेगळे असतील तर अनसिमेट्रिकल अल्किन. तुमच्यासाठी काही एक्झाम्पल दिलेले आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहून घेत आहात. तुमच्यासोबत वही पेन तर आहेच. हे रिएजंट आहेत. ह्याचे दोन पार्ट केले तर पहिल्यावाल्याचे H आणि Cl दोन तुकडे झाले म्हणून अनसिमेट्रिकल, आणि बाकीचे दोन्हीही सिमेट्रिकल, कारण दोन्ही सारखेच भाग व्हायला लागलेत. आता ह्या दोन कार्बनवरच आपण फोकस करणार आहोत, कार्बन कार्बन डबल बॉन्डवर पूर्ण व्हिडिओमध्ये. मग आता पहा की ह्या कार्बनला एकच हायड्रोजन आहे आणि ह्या कार्बनला दोन हायड्रोजन अटॅच झालेले आहेत. मग ज्या कार्बनला डबल बॉन्डवाल्या कार्बनला ज्या कार्बनला जास्त हायड्रोजन अटॅच झाले त्याला म्हणायचं कार्बन होल्डिंग ग्रेटर नंबर ऑर मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. चला ह्या एक्झाम्पल मध्ये पहा की ह्या दोन कार्बनवर फोकस केला आपण. ह्याला 0 हायड्रोजन, ह्याला 1 हायड्रोजन, म्हणून हा वाला तो कार्बन आहे ज्याला जास्त हायड्रोजन आहेत. आपण प्रिपरेशन मेथड शिकणार आहोत अल्किन आणि हॅलोजन ऍसिड पासून. ही एक ऍडिशन रिॲक्शन आहे. पहा म्हणजे काय की कार्बन कार्बन डबल बॉन्ड घेतला असलेला कंपाऊंड घेतला आणि त्याच्यात HCl HBr HI टाकलं की ते पूर्णच्या पूर्ण इथे रिॲक्ट होणार आणि बाय प्रॉडक्ट काहीच असणार नाहीत. अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण ऍडिशन रिॲक्शन म्हणतो. नेहमी रिॲक्शन मध्ये ह्या महत्वाचा जो कंपाऊंड आहे आपला मेन कंपाऊंड त्याला सबस्ट्रेट म्हणतात, आणि हे दुसरा जो कंपाऊंड चेंज घडवून आणणार आहे त्याला रिएजंट म्हणतात. हे तुम्ही लक्षात ठेवायचंय, पाठ करायचंय हे रिॲक्टंट साईडला. आता हे ऍडिशन कसं होते पहा की अल्किन घेतला आणि एक ऍसिड घेतलं HCl HBr HI चा प्रतिनिधी म्हणून HCl घेतलं. आता काय होते पहा की व्यवस्थित पहा, हळूहळू हळूहळू हे बॉन्ड दोन तुटले, डबल बॉन्ड मधला एक आणि HCl चा, आणि हे नवीन दोन बॉन्ड तयार झाले आणि हा पूर्ण HCl तिथे ऍड झाला. पहा म्हणून ह्याला ऍडिशन म्हणायचं. ह्या रिॲक्शनला इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन म्हणतात. आपण लगेच शिकणार आहोत का ते. मग आता एक एक्झाम्पल पाहू की ह्यामध्ये हायड्रोजन आणि क्लोरीन घेतले आपण, आणि काय झालं की पहिल्यांदा हा हायड्रोजन अटॅच झाला 2 नंबरच्या कार्बनला आणि क्लोरीन झाला 1 नंबरच्या कार्बनला अटॅच, तर कंपाऊंड तयार झाला हा. ह्याचं नाव क्लोरो इथेन. आपल्याला येते नाव. आता असं काय थोडंच आहे की हा हायड्रोजन 2 नंबरलाच अटॅच झाला पाहिजे. हायड्रोजन झाला 1 नंबरला अटॅच, क्लोरीन झाला 2 नंबरला अटॅच, तर कंपाऊंड तयार झाला हा. पण व्यवस्थित पहा की हा सुद्धा क्लोरो इथेन. म्हणजे जर हायड्रोजन 1 नंबरला किंवा 2 नंबरला कुठेही अटॅच झाला तरी आपल्याला सेम कंपाऊंड्स भेटले. ठीक आहे. ह्या एक्झाम्पल मध्ये पाहू आपण की हा HBr घेतला आता आपण एक्झाम्पल म्हणून की हा हायड्रोजन जर आता 2 नंबरला अटॅच झाला आणि ब्रोमीन 1 नंबरला, तर हा कंपाऊंड तयार होईल. पण जर आपण ऍडिशन अशा प्रकारे केलं की हायड्रोजन 1 नंबरच्या कार्बनला आणि ब्रोमीन 2 नंबरच्या कार्बनला, तर ऍडिशन असं झालं, हा प्रॉडक्ट तयार झाला. व्यवस्थित पहा, पहिल्यावाला आहे 2 ब्रोमोप्रोपेन, दुसरा आहे 1 ब्रोमोप्रोपेन. म्हणजे इथे डिफरंट कंपाऊंड तयार झाले. वरच्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन कुठे ऍड झाला होता त्याच्याला फरक पडला नाही पहा, पण इथे फरक पडला. ठीक आहे. अजून एक वेगळं एक्झाम्पल, आणि ही नवीन रिॲक्शन तुम्हाला लक्षात घ्यायची की अल्किन घेतले आपण आणि त्यामध्ये जर
ब्रोमीन किंवा क्लोरीन टाकला इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड तर डायहॅलो कंपाऊंड्स तयार होतात. ही डायहॅलो तयार करण्याची आपल्या सिलेबस मधलीच रिॲक्शन आहे. मग आता ह्या इथे ब्रोमीन घेतला आपण, हा सिमेट्रिकल दिसायला लागलाय पहा. तरी आपण दोन कलर दिले ब्रोमीनला मुद्दाम, की हा ब्लू कलरचा ब्रोमीन जर 2 नंबरच्या कार्बनला अटॅच झाला तर हा कंपाऊंड तयार होईल. बरं, हा ब्लू कलरचा ब्रोमीन जर ह्या 1 नंबरला अटॅच झाला तर हा, आता ह्याचे नावं ठेवा. जर ह्याचे नावं ठेवले आपण तर ह्याचं नाव आलं 1,2,1,2 डायब्रोमोप्रोपेन, दोन्हीचे 1,2 डायब्रोमोप्रोपेन 1,2 डायब्रोमोप्रोपेन. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला सेम कंपाऊंड भेटले. मग आता व्यवस्थित आपण शिकू काय झालं, कुठे कुठे काय काय झालं ते. पहिल्या केसमध्ये टॉपला हा अल्किन सिमेट्रिकल आणि रिएजंट अनसिमेट्रिकल. दुसऱ्या केसमध्ये अल्किन अनसिमेट्रिकल, रिएजंट अनसिमेट्रिकल. तिसऱ्या केसमध्ये अल्किन सिमेट्रिकल आणि रिएजंट अनसिमेट्रिकल. मग आता व्यवस्थित जनरलायझेशन, की जिथे अनसिमेट्रिकल सबस्ट्रेट आणि अनसिमेट्रिकल रिएजंट आहे त्या ठिकाणी डिफरंट प्रॉडक्ट तयार होत आहेत. जेव्हा सबस्ट्रेट आणि रिएजंट म्हणजे ह्या केसमध्ये अनसिमेट्रिकल अल्किन अँड अनसिमेट्रिकल रिएजंट, त्या केसमध्ये फक्त डिफरंट प्रॉडक्ट तयार होत आहेत. म्हणजे समस्या फक्त इथेच आहे. बाकी जर दोन्हीपैकी कोणतरी एक सिमेट्रिकल असेल तर एकच कंपाऊंड तयार होतो. मग आता ह्या दोन तयार होणाऱ्या वेगवेगळ्या कंपाऊंड पैकी आपण कोणता कंपाऊंड तयार करायचा, तर ते सांगितलं आपल्याला मॉर्कोनिकॉफ साहेबांनी. त्यांनी सांगितलं की व्हेन अन अनसिमेट्रिकल अल्किन रिॲक्ट विथ an unsymmetrical reagent, the hydrogen adds to the carbon of the alkene that has the greater number of hydrogen atom. हे तुम्हाला डेफिनेशन पाठ करायची, लिहून घ्यायची, बोर्डाच्या परीक्षेत 1 मार्कासाठी कामाला येईल. म्हणजे काय म्हणले मॉर्कोनिकॉफ साहेब आपल्याला, की जर असा अल्किन घेतला तर आपल्याला अशा कार्बनला हायड्रोजन जोडायचा आहे की ज्या कार्बनला आधीच जास्त हायड्रोजन असतील आणि तो जो प्रॉडक्ट तयार होईल त्याला आपण मेजर प्रॉडक्ट म्हणणार. आता दुसऱ्या कंपाऊंड मध्ये पहा की ज्या कार्बनला हायड्रोजन जोडलाय तो 1 नंबरचा कार्बन आहे, तो मायनर प्रॉडक्ट आहे. मग मेजर प्रॉडक्ट आपले मॉर्कोनिकॉफ साहेब सांगितले की मेजर प्रॉडक्ट कोणता असणार आहे, तर ज्या कार्बनला आधीच जास्त हायड्रोजन आहे त्या कार्बनला ह्या रिएजंट मधला हायड्रोजन येऊन जोडल्या जाईल, तो असेल हा मेजर प्रॉडक्ट. चला आपण अजून एक एक्झाम्पल पाहू. आता तुम्ही विचार करून सांगा बरं की कोणत्या, आता हे ह्या इथे 2 आपल्याला कार्बन लाल कलरने दाखवलेत, तर एकाला ह्या इथे 1 हायड्रोजन आहे आणि ह्या इथे एकही हायड्रोजन नाही. तर मग आपल्याला तुम्हाला काय वाटते की कोणत्या कार्बनला, ह्या सर्कल केलेल्या कार्बनला हायड्रोजन जोडल्या जाईल की विदाउट सर्कलवाल्या? तर मॉर्कोनिकॉफ साहेब सांगतात की जिथे जास्त हायड्रोजन, मग कुठे जास्त हायड्रोजन आहेत, ह्या सर्कल केलेल्या कार्बनला जास्त हायड्रोजन आहेत. मग ह्या इथे हा हायड्रोजन येईल आणि आयोडीन इथे येईल आणि हा मेजर प्रॉडक्ट तयार झाला. पहा अशी रिॲक्शन मग की ज्याच्यामध्ये 2-3 प्रॉडक्ट पॉसिबल आहेत आणि त्याच्यापैकी एकच कोणता तरी मेजर तयार होणार, जास्त प्रमाणात तयार होणार, अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण रिजिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन असं म्हणतो. आता वेगळी गंमत पाहणार आहोत आपण. पुढचं एक्झाम्पल पहा रिॲक्शन आणि सांगा बरं आता HBr चा हायड्रोजन कोणत्या कार्बनला जोडल्या जाईल. प्रॉडक्ट साईडला ए आणि बी अशी आपण कार्बनला नाव दिलेत, तर कोणत्या कार्बनला जोडल्या जाईल. तर मॉर्कोनिकॉफ साहेब सांगतात की जिथे जास्त हायड्रोजन, ए आणि बी पैकी हायड्रोजन जास्त कुठे आहेत, तर बी ला हायड्रोजन जास्त आहेत. ते कार्बन कार्बन डबल बॉन्ड आपण ब्रेक करून व्हॅलेन्सीज दाखवल्या तिथे. तर मॉर्कोनिकॉफ रूल प्रमाणे हा हायड्रोजन आता ह्या इथे जायला पाहिजे होत आहे. कुणाप्रमाणे? हे मॉर्कोनिकॉफ साहेब प्रमाणे. पण हे असं काही होत नाही. पहा केव्हा होत नाही, जर आपण ह्या इथे हे HBr चं ऍडिशन होण्याच्या आधीच ह्या दोन्हीच्या सोबत जर तिसरा एक कंपाऊंड टाकला की ज्याला आपण परॉक्साईड म्हणतो. हे परॉक्साईड कसे असतात, तर ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन
लिंकेज ऑक्सिजन ऑक्सिजन लिंकेज असते, अशा ऑक्सिजन ऑक्सिजन लिंकेज असलेल्या कंपाऊंडला आपण परऑक्साईड म्हणतो. जर हीच रिॲक्शन परऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये केली तर आता हा हायड्रोजन जायला कुठे पाहिजे होता, बी ला, तर कुठे जातो पाहू, अरे 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 हा तो कुठे गेला, ए नंबरच्या कार्बनला गेला, म्हणजे जिथे कमी हायड्रोजन आहेत तिथे, आणि हा ब्रोमिन मग उरलेल्या ठिकाणी जाऊन अटॅच झाला. असं होण्याला कुणामुळे झालं, हे परऑक्साईड मुळे, म्हणून असं होण्याला आपण परऑक्साईड इफेक्ट असं म्हणतो. महत्वाची गोष्ट, फार महत्वाची गोष्ट ही की HBr, HCl आणि HI घेतले, ह्या तिन्ही पैकी परऑक्साईड इफेक्ट फक्त HBr च्या बाबतीत दिसून येतो. HCl आणि HI च्या बाबतीत परऑक्साईड टाकल्याने काही फरक पडत नाही, ऍडिशन मार्कोनिकॉफ प्रमाणच होते. मग आपण लिहूया की परऑक्साईड इफेक्ट ऑब्झर्व्ड ओनली फॉर ऍडिशन ऑफ HBr, आणि हे तुम्ही खूप वेळा घोकून पाठ करत आहात. परऑक्साईड इफेक्ट is observed only for HBr, HBr, HBr and HBr. लिहून घेऊया आपण की when an unsymmetrical alkene reacts with HBr, फक्त ह्याला HBrच, आता दुसरे कोणताही unsymmetrical reagent नाही, the hydrogen adds to the carbon of the alkene that has the less number of hydrogen. ह्यालाच परऑक्साईड इफेक्ट म्हणतो आपण, ह्यालाच काराश इफेक्ट म्हणतो. मार्कोनिकॉफच्या उलटच सगळं ऍडिशन झालं म्हणून ह्याला अँटी मार्कोनिकॉफ ऍडिशन सुद्धा म्हणतात. अजून एक नाव आहे ह्यालाच काराश मायो इफेक्ट पण म्हणतात. लिहून घेतले तुम्ही हे दोन एक्झाम्पल, की पहिल्या केसमध्ये फक्त अल्किन आणि HBr, तर ऍडिशन मार्कोनिकॉफ प्रमाणे झालं. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये अल्किन HBr प्लस परऑक्साईड टाकले, तर ऍडिशन अँटी मार्कोनिकॉफ किंवा परऑक्साईड इफेक्ट फॅशनने झालं. आता ह्या इथे पाहू आपण, पहिल्या केसमध्ये HBr घेतल्याने परऑक्साईड, आणि म्हणून अँटी मार्कोनिकॉफ पद्धतीनं झालेलं आहे ऍडिशन. आणि ह्या दुसऱ्या केसमध्ये साधी रिॲक्शन आहे, इथे आता परऑक्साईडचा काही संबंध नाही पहा, तर मार्कोनिकॉफ पद्धतीने ऍडिशन झालं. ह्या इथे हायड्रोजन जोडला गेलाय पहा, इथे हायड्रोजन जोडला गेलाय की जो आपण दाखवत नाही. इथे HCl मधला हायड्रोजन इथे आला आणि क्लोरीन हे इथे जॉईन झाला. आता आपण शिकू की हे असं होतेच का, तर त्याच्यासाठी थोडीशी बेसिक माहिती. बॉन्ड कसा तयार होतो, तर एक ॲटम त्याच्याकडचा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, दुसरा ॲटम त्याच्याकडचा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, असे हे दोन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन शेअर करून वापरतात. ह्याला आपण बॉन्डिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतो. आणि आपण केमिस्ट्रीमध्ये ज्यावेळी हे बॉन्ड तयार झालेला दाखवतो, जो की शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनमुळे झाला इथं, तर त्याला आपण अशी रेष दाखवतो पहा, डॅश दाखवतो. हे इथे इलेक्ट्रॉन पण दाखवलेत मी, पण असे इलेक्ट्रॉन आपण कधीच दाखवत नाही. पण नेहमी जेव्हा एक केमिकल बॉन्ड असतो त्यावेळी तिथे दोन इलेक्ट्रॉन नक्की. मग आता आपला हे तयार झाला बॉन्ड, आता ह्याला तोडून टाकू आपण. तोडून टाकण्याचा पहिला प्रकार हेट्रोलिसिस. म्हणजे काय, की हे जे बॉन्डिंग पेअर आहे ती पेअर एकच जण कोणतरी घेऊन जाणार. मग ह्या इथे हेट्रोलिसिस प्रकारचं जे बॉन्ड फिशन झालं तर कोणतरी एक, तर ह्या केसमध्ये नेहमी हॅलोजन्स घेऊन जातात. का बरं, कारण हॅलोजन्स हे कार्बन पेक्षा आणि हायड्रोजन पेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, आणि म्हणून हे बॉन्डिंग पेअर घेऊन जातील, सोबत घेऊन गेले. त्याच्यामुळं काय झालं पहा, की हा हायड्रोजन बिचारा त्याचा इलेक्ट्रॉन निघून गेला, त्याचं नुकसान झालं, म्हणून त्याला आपण इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज म्हणतो, आणि ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज दाखवतो. इकडे क्लोरीन कडे पहा, की ह्या क्लोरीन कडे हे इलेक्ट्रॉन आले, त्याचा तर होताच, प्लस ह्या हायड्रोजनचा पण त्यांनी हिसकून घेतलेला एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणून हा इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस झाला, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज. ह्या पॉझिटिव्ह चार्ज फ्रॅक्शनला आपण कॅटायन सुद्धा म्हणतो, ह्यालाच इलेक्ट्रोफाइल म्हणतात. आणि लेविस ऍसिडची डेफिनेशनच आहे की इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस, त्यांना आपण लेविस ऍसिड म्हणतो. लेविस ऍसिड एक तर न्यूट्रल असतात किंवा पॉझिटिव्हली चार्जड. चला इकडे या क्लोराईड आयन कडे, हा ऍनायन, ह्यालाच न्यूक्लियोफाइल म्हणतात, आणि ह्यालाच लेविस बेस. इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस विच मे बी न्यूट्रल और मे बी निगेटिव्हली चार्जड स्पेसिस आर टर्म्ड ॲज लेविस बेस. पुढे जाऊ आपण.
आता बॉन्ड फिशनचा दुसरा प्रकार होमोलिसिस. इथे मुद्दाम मी बॉन्ड कसे दाखवलेत कुणामध्ये की क्लोरीन मध्ये. आता हे आपण वेगवेगळ्या ॲटम मध्ये पण दाखवू शकलो असतो. मग ह्या इथे पहा दादागिरी करण्याचा प्रश्नच नाही. मग हे बॉन्ड फिशन होईल तेव्हा ज्याचे त्याला इलेक्ट्रॉन घेऊन गेले पहा. ज्यावेळी बॉन्ड फिशन होण्याची वेळ आली, बॉन्ड तुटण्याची वेळ आली, तेव्हा ह्याचा ह्याने इलेक्ट्रॉन घेतला, त्याचा त्याने इलेक्ट्रॉन घेतला. आणि मग अशा जे स्पेसिस तयार होतात खूप रिॲक्टिव्ह स्पेसिस, त्याच्यासमोर आपण असा डॉटनी दाखवतो, प्लस मायनस नाही तर डॉट दाखवतो, ह्याला म्हणायचं फ्री रॅडिकल्स. ह्या खूप अशा रिॲक्टिव्ह स्पेसिस. आणि ह्या कधी तयार होतात तर जर रिॲक्शन हाय टेम्परेचरला केली किंवा परऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये केली, आपण आता शिकलो ते, किंवा लाईटच्या प्रेझेन्समध्ये केली, आणि जर हे इलेक्ट्रॉलिसिस प्रकारच्या ज्या रिॲक्शन आहेत अशा रिॲक्शन जर आपण केल्या इलेक्ट्रिसिटी यूज करून, तर त्यावेळी हे फ्री रॅडिकल तयार होण्याची शक्यता जास्त. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही ही लिहून घेत आहात, तुम्हाला ही नीट जेई परीक्षेसाठी कामाला येईल. आता हा जो ब्लिंक होणारा बॉन्ड आहे कार्बन आणि क्लोरीन मधला, क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, जेव्हा ह्याचं हेट्रॉलिसिस होईल त्यावेळी हे एक पॉझिटिव्ह पार्ट तयार होईल, एक निगेटिव्ह पार्ट. मग जर आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ह्या कार्बनवर जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर आपण त्याला कार्बो कॅटायन म्हणतो. पहा, पॉझिटिव्ह चार्ज जर कार्बनवर आला तर त्याला आपण कार्बो कॅटायन म्हणतो, कार्बो कॅटायन, लक्षात घ्या. मग हे वेगवेगळ्या प्रकारचे कार्बो कॅटायन. आता हे प्रकार पाडणं आपल्याला माहित झालं कसे प्रकार. तर पहिल्याला आपण टर्शियरी कार्बोकॅटायन म्हणतो. का बरं? कारण पॉझिटिव्ह चार्ज हा टर्शियरी कार्बनवर आहे, आणि सो ऑन. ह्यांची स्टॅबिलिटी ऑर्डर महत्वाची, आणि ही स्टॅबिलिटी ऑर्डर अशी आहे. तर ह्या दिलेल्या कार्बोकॅटायनपैकी सगळ्यात जास्त स्टेबल कोण? तर टर्शियरी कार्बोकॅटायन. त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी, त्याच्यापेक्षा कमी प्रायमरी. हीच स्टॅबिलिटी ऑर्डर फ्री रॅडिकलची पण असते, तुम्ही लिहून घ्या. आता पहा, आपण रिॲक्शन होते, आपण जी मार्कोनिकॉफ रूलची रिॲक्शन पाहिली ती नेमकी कशी होते. तर त्याच्यासाठी माहिती की हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड सिग्मा, एक बॉन्ड पाय असतो. हा पाय बॉन्ड कसा तयार होतो तर पी ऑर्बिटलच्या लॅटरल ओव्हरलॅपने. आणि मग पहा की वर एक ओव्हरलॅप दाखवला आहे, ह्या इथे सिग्मा बॉन्ड आहे, आणि त्याच्या वर एक ओव्हरलॅप आहे, आणि इथे खाली एक ओव्हरलॅप आहे. हे दोन, हे एवढं पूर्ण सगळं मिळून एक पी ऑर्बिटल तयार होते. हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं तुम्हाला. हे दोन लोब मिळून एक पी ऑर्बिटल, आणि मग हे साईड वाईज इथे ओव्हरलॅप झाले, इथे पण साईड वाईज ओव्हरलॅप झाले, आणि आपल्याला पाय बॉन्ड भेटला. म्हणजे सिग्मा बॉन्डच्या दोन्ही साईडने पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन क्लाउड असतो. आपण हे अशा पद्धतीने दाखवू. हा जो निगेटिव्हली चार्जड, हा जो दाखवलाय ब्लिंक होताना आता दिसतोय, हा निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन क्लाउड आहे. आता काय झालं की HCl कडे फोकस करा. हा HCl ह्या अल्किन सोबत, आता वरचा अल्किन आहे, एक पाय बॉन्ड आपण त्या क्लाउडच्या फॅशन मध्ये दाखवला. मग आता ह्या HCl वर फोकस करा की हा HCl जो आहे, HCl मधला हा बॉन्ड ब्रेक होईल, त्याचं हेट्रोलिसिस होईल, आणि आपल्याला दोन तुकडे भेटतील. इलेक्ट्रोफाईल भेटला आणि क्लोराईड आयन हा न्यूक्लिओफाईल भेटला. चला आपण म्हणलो की क्लोराईड आयन चल रे कर रिॲक्शन. तर हा रिॲक्शन करायला गेल्यावर हे पण निगेटिव्ह चार्ज, ते पण निगेटिव्ह चार्ज, ह्यांच्यामध्ये असं जोरदार रिपल्शन होईल, आणि हे क्लोराईड आयनला फेकून देतील. पहा वापस, हा क्लोराईड आयन आला वापस. आता कोण अप्रोच होईल? आता हा पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोफाईल अप्रोच होईल. ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, तो निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन क्लाउड, आणि मग आता मात्र हा असा बॉन्ड तयार झाला. पण हा बॉन्ड आधी कुणी केला हो? तर इलेक्ट्रोफाईलने केला हा बॉन्ड तयार. त्याच्यानंतर हा क्लोरीन येऊन इथे अटॅच होईल उरलेल्या जागेवर, आणि म्हणून आपण ह्या रिॲक्शनला इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन म्हणतो. ज्या रिॲक्शन मध्ये पुढाकार घेतला इलेक्ट्रोफाईलनी त्याला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. आता ह्याचा आपल्या मार्कोनिकॉफची काय संबंध आहे? तर पहा की हायड्रोजन जर इथे, इलेक्ट्रोफाईल जर इथे अटॅच झाला तर हा कार्बोकॅटायन तयार होईल, कारण सगळे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतील. आणि जर समजा हायड्रोजन हे इथे अटॅच झाला तर कार्बोकॅटायन तो तयार होईल. मग आता हे जे दोन कार्बोकॅटायन तयार झाले त्याच्यापैकी हा सेकंडरी आहे मोर स्टेबल, हा प्रायमरी आहे लेस स्टेबल.
मग आता ह्या इथे मोर स्टेबल वाल्याच्या पॉझिटिव्ह चार्जच्या कार्बनला क्लोरीन येऊन जॉईन झाला, हा झाला प्रॉडक्ट. जे मोर स्टेबल आहे त्याचा जास्त प्रॉडक्ट तयार होईल, आणि म्हणून हा मेजर प्रॉडक्ट आणि म्हणून हा मायनर प्रॉडक्ट, असा त्याच्या मागचा हे कारण झाले. पहा मार्कोनिकॉफ रूल मध्ये ह्या इथे काय पाहिलं आपण की हायड्रोजन कुठे जोडला, मेजर प्रॉडक्ट कोणता झाला, तर ज्या ठिकाणी हायड्रोजनची संख्या जास्त आहे अशा कार्बनला हायड्रोजन जोडला की मेजर प्रॉडक्ट तयार झाला. पहा HCl चा हायड्रोजन ह्या कार्बनला गेला. परऑक्साईडचा HBr वर काय इफेक्ट होतो आणि ते ऍडिशन तसं का होतं ते शिकू आपण आता. की हे ते परऑक्साईड दाखवलेत, आणि ह्या परऑक्साईड मध्ये जे ऑक्सिजन ऑक्सिजन लिंकेज आहे त्याचं होईल होमोलिसिस. होमोलिसिस म्हणजे एक इलेक्ट्रॉन ह्या ॲटमनी एक इलेक्ट्रॉन त्या ॲटमनी घेऊन जाणे, ज्याचा त्याला इलेक्ट्रॉन घेऊन जाणे. हे दाखवताना पण ते दाखवले ते ॲरो हेड नाहीत. पहा आता हे जर दोन इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले तर आपण असा कर्व्ड ॲरो दाखवतो की ज्याला हे दोन कान आहेत, म्हणजे दोन इलेक्ट्रॉन जे हेट्रोलिसिस मध्ये आपण दाखवतो ते. हे इथे फक्त एकच कान दाखवलाय म्हणजे एकच इलेक्ट्रॉन शिफ्ट झालाय, ह्याला फिश हुक म्हणायचं. ते हे होमोलिसिस झालं आणि त्याच्यामुळे हा फ्री रॅडिकल तयार झाला, परऑक्साईड पासून फ्री रॅडिकल तयार झाला. आता हा फ्री रॅडिकल HBr सोबत रिॲक्ट होतो, HBr मधल्या बॉन्डचं झालं होमोलिसिस, आपल्याला भेटला हा ब्रोमिनचा फ्री रॅडिकल. आता हे रिॲक्शन फक्त परऑक्साईड इफेक्ट फक्त HBrच्याच बाबतीत का दिसतो, तर ह्या इथे HCl सोबत HCl चा बॉन्ड हा HBrच्या बॉन्ड पेक्षा स्ट्रॉंग आहे, तो ह्या परऑक्साईडला तुटतच नाही, ही रिॲक्शनच होत नाही. तर त्याच्या पुढं HI चा बॉन्ड वीक असतो HBr पेक्षा, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. आपण हे शिकणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये की हा HI चा बॉन्ड वीक असल्यामुळे तो बॉन्ड तुटतो आणि आपल्याला हा आयोडीनचा फ्री रॅडिकल मिळाला. पण हे तयार झालेले आयोडीनचे फ्री रॅडिकल आपसातच रिॲक्ट होऊन आयोडीन तयार करतात, मग काय फायदा झाला. आपली रिॲक्शन तर अल्किन सोबत करायची. मग असा जो ब्रोमिनचा, आता आपला फोकस फक्त ह्या ब्रोमिनच्या फ्री रॅडिकलवर, ह्या इथे हा जो ब्रोमिनचा फ्री रॅडिकल तयार झाला त्याची रिॲक्शन आपल्याला आता अल्किन सोबत करायची. मग ह्या अल्किन सोबत जर आपण रिॲक्शन करणार असेल तर हा ब्रोमिनचा फ्री रॅडिकल ह्या कार्बनला जर अटॅच झाला तर आपल्याला हा फ्री रॅडिकल भेटेल जो सेकंडरी आहे, आणि जर इकडे ॲडिशन झालं असतं, बॉन्ड बनवला असतात ब्रोमिन फ्री रॅडिकलनी, तर हा प्रायमरी फ्री रॅडिकल तयार झाला. इथे सेकंडरी फ्री रॅडिकल. मग कोण जास्त स्टेबल असते हो, सेकंडरी. आताच ऑर्डर पाहिली आपण. आणि हा लेस स्टेबल, म्हणून हायड्रोजन ह्या इथे जोडल्या जाईल आणि हायड्रोजन ह्या इथे. आता पहा दोन्ही केसमध्ये हायड्रोजन कुठे जोडल्या गेला ते. आणि अशा तऱ्हेनं आपल्याला मेजर प्रॉडक्ट असा भेटला की ज्याच्यामध्ये HBr चा हायड्रोजन हा जिथे पूर्वीच जास्त हायड्रोजन होते अशा कार्बनला जाऊन जोडला, पूर्वी जिथं कमी हायड्रोजन होते अशा कार्बनला जाऊन जोडला, आणि हे आपल्याला प्रॉडक्ट भेटला. मग तुम्ही लक्षात ठेवायचं, परऑक्साईड जर असेल तो फक्त HBr च्या बाबतीत काम करतो आणि हायड्रोजन अशा कार्बनला जोडतो की जिथे पूर्वीचेच कमी हायड्रोजन आहेत. परऑक्साईडच्या वेळी कमी हायड्रोजन आणि मार्कोनिकॉफ रूलच्या वेळी जास्त हायड्रोजन, एवढं तुम्हाला लक्षातच ठेवावं लागते. पहा पुन्हा एकदा सूचना, MCQ एक्झामची लिंक दिलेली आहे, प्लस तुम्हाला जर चॅप्टर डाउनलोड करायचं असेल तर त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. तुम्ही हे